नमस्कार. हा जो स्टॉल आहे यावल तालुका विधी सेवा समितीचा आहे आणि ही विधी सेवा समिती जी असते या विधी सेवा समितीचे जे अध्यक्ष असतात ते त्या तालुक्याचे जे प्रथम वर्ग न्यायाधीश असतात ते असतात. या समितीमध्ये जे सचिव असतात हे सचिव जे असतात ते BDO साहेब असतात आणि रिटेनर लॉयर तसेच पॅरालिगल व्हॉलंटियर जे समांतर विधी सहाय्यक यांची मिळून ही समिती बनलेली असते. या समितीचा मूळ उद्देश हा आहे की लोकांमध्ये जनजागृती करणे. जे आदिवासी बांधव आहेत किंवा महिला बालक आहेत यांच्यावर अत्याचाराचं प्रमाण मोठं आहे किंवा जे आदिवासी आहे यांच्यामध्ये अज्ञानाचं प्रमाण जास्त असतं तर यांच्यावर अन्याय अत्याचार होण्याचं प्रमाण जास्त असतं. तर त्यांना जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम ही समिती करते. एखादा संसदेमध्ये जेव्हा कायदा पास होतो तो तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीला कळाला असं गृहीत धरलं जातं. पण बऱ्याच वेळा असं पाहण्यात येतं की बाबा लोकांना त्या कायद्यांविषयी माहिती नसते, जनजागृती नसते. मग जर एखाद्या व्यक्तीला जर कोर्टामध्ये उभं राहण्याची वेळ आली तर तो ही सबबनी सांगू शकत की सर किंवा महाशय मला हा कायदा माहितीच नव्हता. तो माहितीच आहे असं गृहीत धरून तिथे न्यायनिवाडा केला जात असतो. आणखीन महत्त्वाचं ह्या समितीचं कार्य असं आहे की आज जर आपण बघितलं तर संपूर्ण भारतामध्ये जवळजवळ 5.4 करोड केसेस या पेंडिंग आहे आणि ही पेंडन्सी जी आहे ही दिवसेंदिवस वाढते आहे. तर ही पेंडन्सी कमी व्हावी म्हणून ही समिती काम करते. समिती काय करते की जे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे आहेत किंवा भांडण तंटे आहेत ते मिटवण्याचं काम, तडजोड करण्याचं काम ही समिती करते किंवा कौटुंबिक काही वाद असतील ते मिटवण्याचं काम ही समिती करत असते. या व्यतिरिक्त जे काही असे वर्ग असतात की जे वंचित आहेत किंवा आता समजा एखाद्या ठिकाणी दंगल होते किंवा नॅचरल कॅलिमिटीज होते, मग या नॅचरल कॅलिमिटीजमध्ये एखाद्या व्यक्तीचं नुकसान होतं तर ते नुकसान भरून देण्यासाठी त्या व्यक्तीला मदत करण्याचं काम ही कमिटी करत असते. शाळा कॉलेजेस असतील, ज्येष्ठ नागरिकांचे अधिकार असतील, बरेचसे कायदे जे असतात ते माहीत नसतात. उदाहरणार्थ बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा खावटीचा कायदा जो आहे हा खावटीचा कायदा फक्त स्त्री आपल्या नवऱ्याकडून खावटी घेते, परंतु जे ज्येष्ठ नागरिक आहेत ह्या ज्येष्ठ नागरिकांना जर त्यांचे मुलं वागवत नसतील तर ते त्यांच्या अगेन्स्ट खावटीची केस किंवा मेंटेनन्सची केस दाखल करू शकतात आणि सन्माननीय कोर्ट त्यांना त्या प्रकारे खावटी देण्याचं काम करते. थोडक्यात ही समिती जी आहे ही सर्व प्रकारचं जनजागृतीचं कार्य करते आणि इथे जे पॉम्पलेट्स आम्ही दिलेले आहेत हे विविध कायद्यांचे पॉम्पलेट्स आहेत ज्याच्यामध्ये थोडी माहिती प्रत्येक कायद्याविषयी दिलेली आहे. जसं हा एक पॉम्पलेट आहे याच्यामध्ये वयोवृद्ध जे आहेत वयोवृद्धांसाठीच्या योजना दिलेल्याची माहिती दिलेली आहे. ॲसिड अटॅक असेल, ज्या कन्या असतात त्यांच्यावर ॲसिड अटॅक वगैरे झाला असेल तर त्याच्या संदर्भातली माहिती आहे. कौटुंबिक अत्याचार होत असतील महिलांवर त्याच्या संदर्भातले पॉम्पलेट्स आपल्याकडे आहेत. असे विविध प्रकारचे पॉम्पलेट्स या स्टॉलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. समितीपर्यंत सर्वसाधारण नागरिक कसा पोहोचू शकतो? हां, एक दोन गोष्टी आहे. आता जर इथे जर आला, एक तर आम्ही स्वतः जनजागृतीचा कार्यक्रम घेतो. आम्ही वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये किंवा खेडोपाडी जाऊन अगदी एखाद्या चौकामध्ये उभं राहून सुद्धा आम्ही ज्येष्ठ नागरिकांचे कायदे असतील किंवा आदिवासींचे कायदे असतील हे सांगतो. त्या माध्यमातून जे लोक आम्हाला अटॅच होतात त्यांना आम्ही देतो. दुसरं की इथे जर आता आपल्या स्टॉलवर आला तर त्याला आम्ही पॉम्पलेट दिल्यानंतर इथे खाली नंबर दिलेले आहेत, या नंबरला तो कॉल करू शकतो. किंवा आता आम्ही परत स्टँड असेल, तहसील कार्यालय असेल, जे मोठमोठे ऑफिसेस आहेत तिथे टोल फ्री क्रमांक लावलेले आहेत 1500 नावाचा नंबरचा, त्याच्यावरही ते कॉल करून तिथून माहिती मिळवू शकतात. ठिकाणी ऑफिस आहे? नाही, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी. हां, तालुका विधी सेवा समिती ही तालुक्याच्या ठिकाणी आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण असतं. महाराष्ट्र लेवलला महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आहे आणि नॅशनल लेवलला राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आहे. ओके सर, थँक्यू.